नमस्कार, मी राघवची आई. राघवचा आज पहिला ब्लॉग. खूप विचार केला त्यानंतर हा ब्लॉग सुरू करते. राघव तसा मूळचा, पण आम्ही इथे जॉबमुळे बँगलोरला राहायला आलोय. तर बघूया राघवच्या लहानपणीच्या छोट्या छोट्या गोष्टी आणि तो रोज काय काय करतो. तर आज पहिला ब्लॉग म्हटलं कुठून सुरू करूया, तर सुरू केलं एका छान मंदिरापासनं. बँगलोरचं ते मंदिर अगदी जवळचं आहे आमच्या. तर सुरू झालं राघवच्या तयारीपासून. इथे राघवचे बाबा राघवची तयारी करून देतात. बघितलं तो किती मस्ती करतोय. छोटे छोटे सॉक्स घालून देताना त्याच्या बाबांना पण खूप आनंद होतो. तयारी करताना तो नेहमी मस्ती करत असतो. बघितलं ना कसा हसतोय. आजकाल तो असं लहान लहान गोष्टींना बोट दाखवायला लागलाय. म्हणतो आई बघ, आणि छोट्या छोट्या गोष्टी तोंडात घालायला लागला. थोडा थोडा चालायला लागलाय आता राघव. म्हणजे अगदीच असं पकडून नाही चालत. कुठे जायचं म्हटलं की राघवची पहिले बॅग भरावी लागते. खाण्याचा टिफिन बॉटल पॅक झालं की राघव रेडी टू गो. त्याला बाहेर जायला एवढं आवडतं की बापरे. फ्रंट डोअर ओपन दिसला की चालला राघव बाहेर निघायला. आणि माहिती नाही आज राघव नाही तर लिफ्ट बघताना राघव नेहमी हसत असतो, पण आज तो थोडा शॉक होता कारण लिफ्ट मध्ये एक ताई होत्या, त्यांना बघत राहिला. तर आम्ही निघालो व्यंकटेश मंदिरासाठी. हे मंदिर फार जुनं आहे, बेलंदूर एरिया मधलं. खूप सुंदर आणि भव्य असं मंदिर आहे हे. तर राघवचा हा पहिला ब्लॉग आहे. त्याला भरभरून प्रेम द्या, लाईक कमेंट आणि नक्की शेअर करा. राघवचं एक इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे बरं का. शाम 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 को खुद से ज्यादा लिया है तेरे नाम 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 को नाम 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 को. तर आम्ही जातोय मंदिरात. हे मंदिर खूप सुंदर सजवलंय फुलांनी, आणि नेहमी सजवलेलं असतं हे मंदिर. यही शिकाना 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 लगता है आज दिल शायराना. तर एंट्रन्सलाच असं एक कुंकाचं ताट आहे. इतकं सुंदर मंदिर. आम्ही भरपूर दिवसांनी गेलो इथे. आणि राघव पहिल्यांदाच या मंदिरात गेलेला. तो सुद्धा इकडे तिकडे बघून छान बघत होता मंदिर. इथे बँगलोरकडे सगळीकडे व्यंकटेशाचे भरपूर मंदिर आहेत. बात 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 भी तन्हा भी हूँ, तू ही हो मेरे साथ 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 भी साथ 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 भी. दिल ये रहता रब में, ये बेगाना लगता है. ये बड़ा साहिबाना 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 लगता है यार. दिल शायराना 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 शायराना. आणि असं गाभाऱ्यात पूर्ण अंधार असून तिथे दिव्यांच्या प्रकाशात व्यंकटेश सुद्धा खूप सुंदर दिसत होते. राघव थोड्या थोड्या टाळ्या वाजवायला लागलाय. त्यांनी सुद्धा मंदिर छान बघितलं. पण राघवला कोणीतरी टाळ्या वाजवायला पाहिजे तेव्हाच तो वाजवतो. बघितलं ना, बाबांचं पाहून तो सुद्धा वाजवतोय. इकडचे तिकडच्यांचं पाहून तो सुद्धा नमस्कार करतोय. म्हणतात ना, लहान मुलं दुसऱ्यांचं पाहून लवकर शिकतात. त्यांनी सुद्धा आरतीत भाग घेतला. आज दिल शायराना 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 लगता है. आज दिल शायराना 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 लगता है.
मंदिरात छोटे छोटे मंदिरं सुद्धा आहेत. तिथे असे 4 देव आहेत. राघवनी त्यांना सुद्धा नमस्कार केला. पायऱ्या चढून चढून देवाकडे पेक्षा जास्त तो माणसांकडे बघतो. आणि परिसर इतका सुंदर आणि मोठा होता की तो छान खेळत होता तिथे. मंदिराचा मोठा परिसर बघून राघवला सुद्धा आनंद झाला. त्याला काय, एका फ्लॅट मध्ये खेळायला आणि असं मोठा काहीतरी परिसर खेळायला भेटला की त्याला आनंदच होतो. त्याला नेहमी मोकळी जागा आणि खाली खेळायला आवडतं. आजूबाजूचे लोक त्याच्याकडे पाहून खूप आनंदात होते. म्हणत होते किती महिन्याचा आहे, काय आहे. तिथे एक लहान मुलगी सुद्धा होती. तिच्यासोबत राघव फार खेळला. त्यानंतर मी असंच त्याला उचलून बोटाने धरून चालवू लागली. चालतो पण जास्त नाही, खाली बसून जातो. त्यानंतर तिथे घंटानाद झाली मंदिरात. तो पाहून राघव थोडा शॉक झाला की काय सुरू आहे. मग आम्ही तिथल्या बाजूच्याच गणपती मंदिरात गेलो. तिथे सुद्धा राघवने नमस्कार केला. आणि हा छोटासा ब्लॉग आज इथेच संपला. आणि राघवचा हा पहिला ब्लॉग भरभरून प्रेम द्या. चला तर बघ, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नक्की सांगा तुम्हाला आवडला ना.